कारण मी का मनावर घेतलं काय आपल्या आधी ग्राउंडवर आहे. आज फोन लावला त्याला. चला गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चालांचा 116वा दिवस आहे. तर चला आता आपण पाणी पिलं आणि आधी कॉफी पिऊन दिवसात सुरुवात करू कधी पण. तर चला तर आता आवरायची तयारी करू. कारण मी का मनावर घेतलं काय आपल्या आधी ग्राउंडवर आहे. आज फोन लावला त्याला. चला जाऊ आता. काल आपण ऑफ रोडिंग केली युनिव्हर्सिटीमध्ये. मस्त आहे. आता पहिले ते खदान टाईप होतं, आता मुलं प्लेन करून तिथं घरं बांधून राहिली वाटतं. आता सगळी जागाच नाही राहिली. पहिले एकदम भारी होतं वातावरण तिथं. तर मग आता काल तिकडे गेलतो. तर आज वापस आपल्या ग्राउंडवर आहे. कारण की लय दिवस झालं बाहेर गेलो नव्हतो आपण. कारण ते पण म्हणत होतं बाहेर जायचं. पण चला आता एकदा जाऊन आलो आपण. हिल ट्रेनिंग पण बाकी आहे आपली, पण पाय इंजुरीमुळं हिल ट्रेनिंग नाही आहे. पण जाऊ आता आपण हळूहळू परत. जशी प्रॅक्टिस आपण वाढवली होती आणि तशीच परत वाढवू हळूहळू. इंजुरी झाली ना, इंजुरी रिकवर करता करता हळूहळू प्रॅक्टिस वाढवायची. एक खट्टी प्रॅक्टिस वाढवली ना परत इंजुरी होऊन जाते. पण कधी पण लक्षात ठेवा, इंजुरी झाली तर घाबरायचं नाही. त्याचं खरं काय इलाज आहे तो बघायचा. जास्त गोळ्या औषधाच्या नादी नका लागू. फक्त जेवढी मसाज आणि मालिश आणि स्ट्रेचिंग करता येईल तेवढी करायची. आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये डोपिंग ड्रग्समध्ये तिथं पडू नका. स्टॅमिना मेहनतनी वाढतो. असं कोणत्या गोळ्या घेतल्याने स्टॅमिना वाढत नाही आणि कोणते इंजेक्शन घेतल्याने स्टॅमिना वाढत नाही. आणि वाढला तर ते साईड इफेक्ट बेकार होतो. त्याच्यामुळे मेहनतनी करा. लागून द्या ना 6 महिने, वर्ष, 2 वर्ष लागेल, पण रिअल स्टॅमिना वाढतो आणि रिअल हेल्थ राहते. नाही ते काय तुमचं स्टॅमिना आता वाढेल आणि आतून पूर्ण बॉडी कामातून गेली मग काय कामाची बॉडी. त्याच्यामुळे म्हणलो नॅचरल बॉडी वाढवा. नॅचरल खा. जेवढं जसं घरचं खाता येईल तेवढं. जास्त पण डाईट असं हे नाही की लय मोठं डाईट खायचं. जे रेग्युलर आहे ते घरचं खा. बाहेरचं खाणं बंद करायचं. तिनेच बॉडी ओके राहते. तर चला बरं झालं तिथं. चल बस तिथं. तिकडे बस आता. वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर चला आता नॉर्मल जॉगिंग करू आपण. आता फुल जॉगिंग नाही करायची आपली, तर नॉर्मल करायची आपली. तर करण आता करून आला. त्याला सांगितलं इन आउट वर्कआउट मार म्हणलं कंटिन्यू. तर आज मनावर घेतलं त्यांनी. तर चांगली गोष्ट आहे. तर चला आता आपण नॉर्मलमध्ये रनिंग करू. क्या भाई आ गया तू पिछे. मागे त्याला बिस्किट खाऊ. त्या दिवसापासून मागेच येऊन राहते. तर चला असं कधी पण तुम्ही आउटसाईडला प्रॅक्टिस करत असले, जंगलाच टाईप आणि ह्याचं टाईप, आज कुत्र्या सोबत असलं ना, काही साप बीप काही असले ना तर लगे भुकते, लगे कळते त्यांना काही. त्याच्यामुळं सोबत असले ना चांगले असते ते. फक्त चावू नको फक्त. तर चला आता काय करू, थोडं नॉर्मल जॉगिंग करू आणि मग आपला पुढचा वर्कआउट काय आहे ते चालू करू. चला याचं ॲक्सिडेंट झालं तर
तर आपली 1 किलोमीटर जॉगिंग नॉर्मलमध्ये कंप्लीट झाली. आता नवीन आपण इंजुरी रिकवर, तर हळूहळू रनिंग कमीच ठेवू आपण. जास्त केली ना तर परत दुसरा वर्कआउट होत नाही, मग पाय पेन करायला लागतो परत. मग त्याच्यामुळे लाईट आता करू आणि वर्कआउट पण लाईट करू. चला, आज 1 किलोमीटर जॉगिंग केली, तर आता आपण काय करू, वॉकिंग करू. वॉकिंग केलं ना तर बॉडी कूलडाऊन होती थोडीशी. मग आपण आजचा वर्कआउट काय आपला तिथं बघू. आज एकटेच केले कारण खाली वर्कआउट करू राहिला. तर चला, वॉकिंग करता आपण खाली जाऊ. आता सूर्य बघा ना, का जबरदस्त सीन आहे. मॉर्निंगच ते पाणी फुटलेलं आहे वाटतं, पाईप फुटला. एकदम मस्त व्ह्यू आहे. चला खाली जाऊ आता. चला आता आपण इन आउट वर्कआउट मारू. झोपला रे. आज जमला की व्हिडिओ दिसू लागला. तर इन आउट वर्कआउटचे आपण 3 सेट मारले. तर एक सेट आपण मारला 30-40 मिनटं ह्याचा, म्हणजे 1 मिनटाच्या आतमध्ये मारलं, 40-50 सेकंदाचा. तर चला नेक्स्ट वर्कआउट पुढे जाऊ आता. औषध लावायला काय? तुला रागाने गेले म्हणून तू ते तेवढी काय झालं? नाही गेले याला सांगा समजून 54,000 जागा आहे जेडीच्या. 54,000 कायला म्हणते आता लोक पडेल.
तर आपण डिप्स एक्सरसाइज केली, त्याचे आपण 30 सेट मारले, एक रेपिटेशनचे 30 डिप्स मारल्या. तर चला आपला नेक्स्ट वर्कआउट आहे त्याच्याकडे जाऊ. ह्याने काय होतं, डिप्सनी आपल्या शोल्डरमध्ये पॉवर येते, चेस्ट वाढते, ॲप्स वाढते, लेग मागची मसल स्ट्रेंथ होती. सेम सपाटे टाईप आहे, फक्त नॉर्मलमध्ये सपाटे आपण स्पीडनी मारतो, ही थोडी नॉर्मल मारतो फक्त. तर चला आता आपले डिप्स कंप्लीट झाले, तर आपण आता ॲप्स वर्कआउट करू. तर ॲप्स वर्कआउट आपले कंप्लीट झाले. ॲप्स वर्कआउटचे आपण 3 सेट मारले 20-20चे. तर चला नेक्स्ट एक्सरसाइज करतो. ती सुजू नाही ती पिकअपवाली, ती मागं युनिव्हर्सिटी ती मॅरेथॉनच्या लोकांची, ती मागं रॉक. तर आपली झाली स्ट्रेचिंग कंप्लीट. तर आज आपण काय केलं, नॉर्मल जॉगिंग केली, त्याच्यानंतर आपण इन आउट वर्कआउट केला, त्याच्यानंतर डिप्स मारले आणि ॲप्स मारले आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग केली. ते झालं. रिकव्हरीच्या नंतर स्लो डाऊन कूल डाऊनमध्येच आपण वर्कआउट हळूहळू वाढू राहिलो. हळूहळू वाढवायचा, जोरात वाढवलं तर परत इंजुरी होऊन जाते. हळूहळू पिकअप पकडायचं वर्कआउटचा. तर काल नॉर्मल केला, आज कालपेक्षा थोडंसं आज जास्त केला, उद्या पण आजपेक्षा थोडंसं जास्त करू, असं करून वर्कआउट वाढवायचा. तर चला, उद्या येईन आपलं गिंबल येईन, उद्या ट्रायपॉड येईन उद्या.
दुकानात देऊ राहिले बाबा ऑफर सध्या. लोक असे 200 आणि 150 रुपयाला काही विकायला तयार झाले. 50ला 3 चष्मे. 50 3 चष्मे पैठण घेतलं लय ते झालं गेलंच नाही रे. आता कसं झालं कॉम्पिटिशन वाढलं ना सगळ्या शास्त्रात. तर चला झाली तयारी आता. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.